आमदार भरतशेठ गोगावले यांनी चौकार मारून रचला इतिहास। पोलादपूरमध्ये महायुतीकडून जल्लोष साजरा। महाड मतदारसंघात पहिल्यांदाच आमदार भरतशेठ गोगावले यांनी चौकार मारून विजय जल्लोष साजरा केला आहे। महाडच्या मतदारसंघात पहिल्यांदाच इतिहास घडला असे म्हटल्यास वावगे ठरू नये। यापूर्वी दिवंगत आमदार प्रभाकर मोरे यांनी 3 वेळा विजय प्राप्त केला होता। मात्र आमदार भरतशेठ गोगावले यांनी चौकार मारत विजयाची हॅट्रिक पूर्ण करून महाडच्या ऐतिहासिक नगरीमध्ये इतिहास रचला आहे। नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकणार कोण हरणार याची उत्सुकता सर्वत्र लागून राहिली आहे। मात्र 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आणि या निवडणुकीमध्ये पोस्टल मतमोजणीपासून ते 29 फेरीपर्यंत महाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिले होते। ते शेवटच्या 29 फेरीपर्यंत आघाडीवर राहून 1,16,696 मते मिळून प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांना 90,701 मते मिळाली आहेत। पोस्टलमध्ये गोगावले यांना 746 व जगताप यांना 531 मते मिळाली। आमदार भरत गोगावले यांना 26,210 मतांची आघाडी मिळाली असून महाड मतदारसंघात शिवसेना शिंदे गट यांच्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। याच धर्तीवर पोलादपूर तालुक्यात सकाळपासूनच शिवसेनासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयासमोर जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतषबाजीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पोलादपूर शहरात रॅली काढून जल्लोष साजरा केला आहे। या रॅलीमध्ये शिवसेना शहर प्रमुख सुरेश पवार, नगराध्यक्ष सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, प्रकाश गायकवाड, नगरसेविका स्नेहा मेहता, शिल्पा दरेकर, माजी सरपंच मनोज प्रजापती, वैशाली भूतकर, संजय दुधगावकर, भाजपाचे उपाध्यक्ष मनोज भागवत, नगरसेविका अंकिता निकम, रायगड जिल्हा महिला संघटक रचना धुमाळ, एकनाथ कासुर्डे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पार्टे, अजित खेडेकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये उपस्थित होते। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।